मसाला वांगे रस्सा बघा ना किती भारी दिसतोय. दिसताना जरी भरली वांगे दिसत असली तरी पण मसाला न भरता भरली वांगी कशी बनवायची ते पाहू. दिसताना जरी भरली वांगे दिसत असली तरी पण मसाला वगैरे न भरता तिला पण मस्त लागते वांगी. त्याच्यामध्ये काय नवीन काय करायचं आहे त्या प्रकारामध्ये काय वेगळं करायचं तर आता आपण भाजीसाठी काय साहित्य लागतं ते पाहूया. तर आपण घेतलेलं आहे 1 टेबलस्पून जिरे, 1 टेबलस्पून मोहरी, 1 टेबलस्पून हळद, थोडासा कढीपत्ता, 1 टेबलस्पून अंबारी मसाला. तुमच्याकडे दुसरा तुम्हाला टाकायचा असेल दुसरा तर तुम्ही दुसरा पण टाकू शकता. 1 टेबलस्पून धना पावडर, 1 टेबलस्पून मिरची, 1 टेबलस्पून गरम मसाला आणि 1 मोठा टोमॅटो कापून घेतलेला आहे. 1 मोठा कांदा चिरून घेतलेला आहे आणि थोडीशी कोथिंबीर. 2 ते 3 टीस्पून भाजलेल्या दाण्याचा जाडसर शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे. मी चिरून घ्यायचे आहे. मला सुरीनेच कापायला आवडतात. तुम्हाला जर वेळीने कापायचे असतील तर वेळीने कापा. मला काही वांगे किंवा शेवग्या शेंगा कापायच्या असतील तर आपसुकच चाकू हातात येतो, वेळीने मला जमत नाही. वांगे कापून घेतलेले आहे. कवळा देठ असला तरी शक्यतो कापूनच घ्यायचा. वांग्याचे काटे असतील तर ते तुम्ही काढू शकता. शक्यतो काढायचेच कारण की शिजल्यानंतर ते टोचू शकतात. आणि मध्ये चीर देऊन घ्यायची जसं आपण भरल्या वांग्याला करतो तसं. आणि वांग आतमध्ये खराब आहे का ते चेक करून घ्यायचं. तर पाण्यात टाकायचं, थोडंसं मीठ टाकायचं म्हणजे वांगे काळी पडणार नाही. तर मी मिक्सरमधून वाटून घेतलेलं आहे थोडंसं सुक्या खोबऱ्याचं किस आणि थोडीशी कोथिंबीर आणि 10-12 लसणाच्या पाकळ्या. पाणी टाकायचं नाही, तसंच वाटून घ्यायचं आहे. ओलं खोबरं वापरलं तरी पण चालेल. वाटण तयार झालेलं आहे. मी वांगे पाण्यातून सगळे नितळून घेतलेले आहे व्यवस्थित. आपल्याला काय करायचं आहे, अगदी पोटाला थोडंसं मीठ घ्यायचं आणि वांग्याला आतून सगळं चोळून लावायचं. मी सगळं वांग्यांना चोळून लावलेलं आहे. आणि काय होतं आपल्याला वांगे आतून आळणी लागत नाही. बऱ्याचदा बघा मुलं वांगे खात नाही कारण की ते आळणी लागतात करतो ना आपण, त्यामुळं अगदी थोडंसं पोट बुडवायचं मिठामध्ये आणि सगळ्या वांग्यांना आतून लावून घ्यायचं. पाणी व्यवस्थित नितळून घेतलं पाहिजे. आपण वांग्याला मीठ लावून घेतलेलं आहे. आता आपल्याला भाजी करायची आहे. मी कढई गरम करायला ठेवते. आपल्याला लगेच भाजी करायची नाहीये, आधी वांगे परतून घ्यायचे. बरेच जण तळून पण घेतात, गरज नाही. तर आपण इथं कढई गरम झाल्यानंतर तेल टाकून 3 पळ्या तेल टाकलेलं आहे. आपल्याला त्यामध्ये आपल्याला वांगे सोडायची आहे. गॅस मध्यम ठेवायचा आणि वांगे आपल्याला हलके हलके डाग येईपर्यंत असे परतायचे.
3-4 मिनिटं असं फ्राय केलेले आहे. तर याच्यावर बघा कसे डाग आलेले आहे. वांगे आपल्याला काढून घ्यायचे. मी काढून घेतलेले आहे. आता आपल्याला फोडणी देऊन घ्यायची आहे. तेल चांगलं तापून द्यायचं. तर याच्यामध्ये थोडी मोहरी, जिरे चांगले तडतडून द्यायचे. आणि त्यानंतर आपल्याला चिरलेला कांदा टाकायचा आहे. आणि कढीपत्ता. कांदा असा लालसर भाजून घ्यायचा आहे. कांदा असा मऊसर होऊसर आपण परतून देऊया. कांदा इथं मस्त परतलेला आहे. तर यामध्ये घालूया आपण थोडंसं वाटण. तुम्हाला जर वाटलं वाटण जास्त झालंय तर तुम्ही थोडं कमी पण करू शकता. टोमॅटो पण याच वेळी घालूया. थोडंसं मीठ टाकूया. यामुळे काय होईल, टमाटर लवकर शिजून होईल. आपण चांगलं परतून घेऊया. तर 2-3 मिनिटं मी परतून घेतलेले आहे. टोमॅटो असा मस्त परतलेला आहे. तर यामध्ये आपल्याला थोडीशी हळद टाकूया. मिरची पावडर, अंबारी मसाला आणि धना पावडर. मध्ये आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं म्हणजे मसाले चांगले परततात आणि जळत नाही. तर आपल्याला चांगलं असं परतून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत. तर बघा मसाले पाणी टाकून थोडे परतवले आहे. मस्त तेल सुटलेलं आहे. तर यामध्ये आपल्याला थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे. त्यामध्ये टाकायचे आपल्याला फ्राय करून घेतलेली वांगी. थोडंसं मीठ टाकायचं चवीप्रमाणे. याला मसाल्यांसोबत 2 मिनिटं परतून घेऊ. मसाल्याबरोबर 2 मिनिटं परतली आणि गॅस थोडा कमी करायचा आहे आणि याच्यावरती झाकण ठेवायचं. 2 मिनिटाची याला आपण मस्त वाफ द्यायची. मस्त मसाल्यामध्ये मुरलेली आहे आणि याला थोडंसं मसाले असे मिक्स करून घ्यायचे. या वांग्यांमध्ये चांगले मुरले जातात. आपण याचा रस्सा करतो आहे. आपण याला 2 मिनिटं वाफ दिलेली आहे. झाकण काढून घ्यायचं. आपण याचा रस्सा करतोय त्यामुळे आपल्याला याच्यात घालायचंय गरम पाणी. गार पाणी घालू नका, चव बिघडू शकते. तुम्हाला जसं पाहिजे तसं टाका. घट्ट आवडत असेल तर घट्ट ठेवा, थोडंसं
पातळ लागत असेल तर तसं तुमच्या आवडीप्रमाणे पाणी टाका. मी थोडं पाणी टाकते याच्यात कारण घट्ट झाले खूप. पीठ आपण आधीच घातलेलं आहे तर यामध्ये घालूया आपल्याला आपण शेंगदाण्याचं जाडसर कूट. आणि याला मिक्स करायचं. आणि याला चांगली मस्त उकळी आणायची. गॅस फुल करायचा आहे आपल्याला. आणि याला उकळी आलेली आहे. मस्त असा रंग आलेला आहे. धना पावडर आवर्जून वापरायचीच आहे आपल्याला, त्याने चांगली चव येते. आपल्याला असं अर्ध झाकण ठेवून थोडं शिजून द्यायचंय. ठेवायचं नाही, अर्धवट ठेवायचंय आणि गॅस थोडा कमी करायचा आहे. याला वांगे शिजूपर्यंत ठेवायचं किंवा साधारण 5-6 मिनिटे याला असं ठेवून द्यायचं. फक्त अधूनमधून थोडं परतायचं कारण की वांगे सगळे शिजले पाहिजेत. वांगे फक्त मस्त हलवून घ्या अधूनमधून कारण की वांगे एकसारखे शिजले पाहिजे. आता आपण याला 5-6 मिनिटं चांगलं शिजून दिलं. हे बघा वांगे मस्त अशी शिजलेली आहे. रस्सा पण खूप छान आहे. वांगी अशी चांगली शिजलेली आहे. काही जणांना गाळ आवडतात, मला गाळ आवडत नाही. असं वांग पण ते शिजलेलं असावं, व्यवस्थित शिजलेले आहे. देठ असं हलकंसं कडक असावं, लय मऊ नसावं. मला आवडत असेल तर. त्यामध्ये आता घालूया आपण हिरवीगार कोथिंबीर भरपूर अशी. जर तुम्हाला चिंच गुळाची आवडत असेल तर तुम्ही सगळ्यात शेवट चिंच गुळ टाका किंवा जेव्हा आपण धना पावडर टाकतो तेव्हा थोडासा गुळ टाका. गॅस बंद करू. अशा प्रकारे आपण मसाले वांगे कसे करायचे ते बघितलं. तर मस्तपैकी रस्सा वांगे झणझणीत असे कसे बनवायचे ते आपण बघितलंय. तर आपण याला भरलेले वांगे म्हणू शकत नाही. जेव्हा मीठ लावून वांगे परततो तेव्हा हळूहळू मसाला त्याच्यामध्ये मुरतो. आले असतील तर वेगळं काही करायचं असेल तर हे वांगे करून बघा, खूप मस्त चव लागते. परतून घेतो ना तेव्हा अशी त्याची वेगळी अशी चव लागते. करून बघा, त्याच्याबरोबर चपाती भात किंवा भाकर खूप छान लागते. करून बघा आणि कमेंटमध्ये नक्कीच सांगा. पुन्हा भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.